जे काही रासायनिक खत टाकले तर त्या रासायनिक खतासोबत आपली भूमिबॉडची बॅग टाकल्या इथं आणि एक प्लॉट ह्या रोडच्या पलीकडे आहे तुमचा जिथं भूमिबॉडची बॅग टाकलेले वापरलेली नाही. बरं, आता काय फरक आहे? त्याच्यापेक्षा हा ऊस चांगला दिसतोय. जोमाने वाढ आहे ह्याची. याचे कांडी संख्या वाढलेली आणि पेरा पण जाड आहे. कुठला रोग नाही रोग नाही काहीच नाही ना. बरं, म्हणजे जिथं रासायनिक खत वापरले तर पण सोबत बॅग वापरल्या तिकडे रासायनिक खत वापरले तर पण बॅग वापरले नाही. फरक आहे ना. हो, किती चांगला फरक आहे. हो. ऊसाला भूमी पावडर टाकलेला आहे तर या ऊसाची उंची पूर्ण एक समान उंची आहे आणि रोडच्या या साईडला हा ऊस आहे. व्हरायटी तेच आहे. लागवड उलट 4 दिवस अगोदरची आहे पण ह्याची उंची कशी आहे दादा? खालीवरी आहे. लहान मोठा आहे. फरक आहे ना. तरी भूमी पावडर इथं हे भूमी पॉवरची बॅग वापरली नाही. आता सरसगट तिथं 5-6 कांडे आहे तिथं. आता ही 2, 3, 4 आता ह्याला कांडच नाही तर 2-3 किंवा कांड्याची संख्या ऊसामध्ये रूपांतर झालेल्याची संख्या इथं कमी आहे आणि तिकडे ऊसामध्ये रूपांतर झालेल्याची संख्या वाढ आहे आणि जाडी मोठी आहे तिकडे. ही 8 दिवसाची आधी लागवड आहे. इकडे बघा सर. तर या ऊसाची लागवड त्या ऊसापासून 8 दिवसाची लागवड आधी आहे. बियाणे बी 15-0-12 आणि ती 15-0-12 बरोबर आहे. तर फरक असा आहे की इकडे आपण रासायनिक खत वापरले तर आणि ही भूमी पॉवरची बॅग इथं वापरली नाही. फरक आहे का? मग किती डबले नितन किती एकर टाकायची म्हणले आता? 7 एकरला स्वतःहूनही 7 बॅग मागत आहे. ही ताकद ह्याची आहे. तर प्रोडक्ट चांगला आहे. माहीत नसल्यामुळे कदाचित माणूस म्हणतोय बाबा सुरुवातीला टाकू म्हणते पण प्रत्येकाने टाकल्यावर त्याचा फायदा 100% आहे. ह्याचं उदाहरण येत आहे. धन्यवाद.